ज्योतिबा मंदिर येथील गैरप्रकार थांबवावेत. भाजप मंडळ अध्यक्ष प्रकाश सरनाईकांची जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या नियंत्रणात येणाऱ्या ज्योतिबा मंदिर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाजप पदाधिकारी प्रकाश सरनाईक यांना बंदोबस्तासाठी असलेल्या सुरक्षा रक्षकाने विनाकारण धक्काबुक्की केली. त्या अनुषंगाने गुरुवारी ता 3 भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी, सहकामगार आयुक्त व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हणले आहे की ज्योतिबा मंदिर येथे रांगेने गेलेल्या भक्तांना देवस्थान समितीकडून बंदोबस्तासाठी आणले असलेले कर्मचारी व सुरक्षा रक्षकांकडून नाहक त्रास दिला जातो. 2 वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्योतिबा व महालक्ष्मी मंदिर येथे VIP दर्शन बंद केल्याचा दावा देवस्थान समिती करते. मात्र आजही आर्थिक मोबदला घेऊन VIP दर्शन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. पैसे घेऊन ज्योतिबा देवस्थानाचा अधिकारी व कर्मचारी परजिल्ह्यातील नागरिकांना VIP दर्शन देतात, असा गंभीर आरोप सरनाईकांनी केलेला आहे. यावेळी दिव्यांग संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी विवेक पाटील म्हणाले, दिव्यांग नागरिकांना दर्शन रांगेतून दर्शन घेणे त्रासदायक ठरत असल्याने दिव्यांग नागरिकाला व त्यांच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीला VIP प्रवेश ग्राह्य धरण्यात यावा. या घटनेची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रकारची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच दिव्यांगांना दर्शन देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी अखिल भारतीय जनरल व असंघटित कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष अभिजित ढवण, निनाद बेलेकर, दिव्यांग नागरिक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह कल्याणी चव्हाण, कोल्हापूर.